27 फेब्रुवारी 1931 ची ही वेळ. प्रयागराजच्या आल्फ्रेड पार्कमध्ये आज एक विलक्षण शांतता होती. पण ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची होती. अचानक शेकडो इंग्रज पोलिसांनी बागेला वेढा घातला. गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला आणि पोलीस अधिकारी JRH नॉट बावर जोरात ओरडला, आझाद, सरेंडर, यू कांट एस्केप नाव. पण समोर खुद्द आझाद उभे होते. ते गरजले, अरे, या वाघाला साखरदंडात जे बंद करण्याची ताकद अजून तुमच्यात निर्माण झाली नाही. एकामागून एक गोळ्या झाडत त्यांनी एकट्याने पूर्ण ब्रिटिश तुकडीला रोखून धरलं. लढता लढता अखेर पिस्तूलमध्ये एकच गोळी उरली. आझादांनी आपल्या शस्त्राकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक करारी हास्य उमटलं. त्यांना त्यांची ती ऐतिहासिक शपथ आठवली, जिवंत असेपर्यंत कधीही इंग्रजांच्या हाती लागणार नाही. त्यांनी ती शेवटची गोळी स्वतःच्याच कपाळावर झाडली आणि भारत मातेचा हा वीर सुपुत्र कायमचा आझाद झाला. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी बलिदानाचा नवा इतिहास रचला. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद अमर असोत. जय हिंद, भारत माता की जय. असाच इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.